अंगावरती कोणतीही जखम नाही, कोणतंही निशाण नाही, हार्ट अटॅक आला नाही, कोणताही आजार नाही. मग गौरवचा मृत्यू कसा झाला याचं भयंकर रहस्य उलगडलं. आज अशा घटनेचा उलगडा झालाय, जे ऐकल्यानंतर आपल्याला देखील विश्वास बसणार नाही. या व्यक्तीबरोबर असं काही घडलं होतं. बऱ्याचशा लोकांनी ही गोष्ट लपून ठेवली. गौरव तिवारी हे नाव कदाचित आपल्यामधील बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल किंवा बऱ्याचशा लोकांनी ऐकलं देखील नसेल. भारतामधील सर्वात फेमस पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर. साध्या शब्दात सांगायचं झालं तर भूताला शोधणारा हा व्यक्ती. याच व्यक्तीबद्दल आता एक सत्य उघड झालंय. 7 जुलैची तारीख होती. रोजच्या प्रमाणे 32 वर्षीय गौरव हा सकाळी 8लाच उठला होता. सकाळी 11 वाजण्याच्या आसपास आपले महत्त्वाचे ईमेल सेंड केल्यानंतर गौरव बाथरूममध्ये आंघोळीसाठी निघून गेला. घरामधील सर्वजण आपापल्या कामामध्ये होते. गौरवची आई आणि पत्नी किचनमध्ये काम करत होती, तर वडील पेपर वाचत होते. पण तेव्हा अचानक बाथरूममधून एक जोराचा आवाज येतो. हॉलमध्ये बसलेले वडील आणि किचनमध्ये असलेली पत्नी आणि आई घाबरून जाते, कारण की तो आवाज गौरव ज्या बाथरूममध्ये आंघोळीला गेला होता त्या बाथरूममधून आला होता. त्यानंतर बाथरूममधून कुठलाही आवाज झाला नाही. त्यामुळं वडील घाबरले, आई घाबरली, पत्नीही घाबरली. वडिलांनी बाहेरूनच गौरवला आवाज दिला, पण बाथरूममधून गौरवचा कोणताही आवाज आला नाही. बऱ्याच वेळा बाथरूमचा दरवाजा वाजवला, पण तरी देखील गौरवनी कोणताही आवाज दिला नाही. त्यामुळे वडील, आई, पत्नीची भीती आणखीन जास्त वाढत चालली. म्हणून वडिलांनी बाथरूमचा दरवाजाच तोडला आणि आतमधील दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. गौरव बाथरूममध्ये खाली पडलेला होता. बाथरूममध्ये कोणतीही वस्तू इकडची तिकडं झालेली नव्हती. गौरव मात्र जमिनीवरती कोसळलेला होता. वडिलांनी तात्काळ त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याची चेकिंग केली. चेकिंग केल्यानंतर गौरवला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट ही होती, गौरवच्या शरीरावरती कोणतीही जखम नव्हती. त्याला हार्ट अटॅक देखील आला नव्हता. त्याला कोणता गंभीर आजारही नव्हता. अशामध्येच अचानक गौरवचा मृत्यू झाला होता. त्या दिवशी गौरवबरोबर नेमकं काय घडलं होतं आणि त्याचा मृत्यू झाला कसा? त्याच्या शरीरावरती कोणतीही जखम नव्हती, त्याला कोणताही आजार नव्हता. याचंच उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी गौरवबद्दल माहिती असायला हवी. गौरव तिवारीचा जन्म झाला होता पटनामध्ये, पण तो लहानाचा मोठा झाला होता दिल्लीमध्ये. गौरव फक्त 18 वर्षाचा होता तेव्हा त्याला हिंदी चित्रपटामध्ये काम मिळालं. त्याने 2-3 चित्रपटामध्ये काम केलं, पण त्यामध्ये त्याला फारसं यश मिळालं नाही. त्यामुळं गौरवने आपली फील्ड चेंज केली. पायलट होण्यासाठी तो अमेरिकेला गेला. तिथेच आला त्याच्या आयुष्यामधील पहिला ट्विस्ट. अमेरिकेमध्ये गौरव हा फ्लोरिडा या ठिकाणी भाड्याने राहत होता. गौरव ज्या घरामध्ये राहत होता त्या घरामध्ये त्याला काहीतरी विचित्र हालचाली जाणवायच्या. जसं की तो घरामध्ये झोपल्यावर कोणीतरी त्याच्याकडे लक्ष ठेवून आहे. घरामधील वस्तू आपोआप हलतायत. कधी बाथरूमचा दरवाजा वाजतोय, तर कधी खिडक्यांचा आवाज येतोय. सुरुवातीला गौरवला असे वाटले, आपण अमेरिकेमध्ये नवीन आहे, तेथील कामाचा ताण यामुळं कदाचित त्याला भास होत असतील. गौरवला कधीकधी त्या घरामधून कोणाच्या तरी लहान मुलाचा रडण्याचा आवाज देखील यायचा. मग गौरवने या सर्व गोष्टीची माहिती घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्याचं कनेक्शन लागलं पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीशी, म्हणजेच भूत, प्रेत, आत्मा या गोष्टीबद्दल. गौरवने अमेरिकेमध्ये असताना अनेक पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी असणाऱ्या लोकांशी कनेक्शन केलं. गौरवने आपलं पायलटचं काम सोडून दिलं आणि त्याला इंटरेस्ट आला, खरंच या जगामध्ये भूत आहे की नाही आणि भूत असलं तर ते काय करतं हे शोधण्यासाठी गौरवने अमेरिकेमध्ये काही मित्रांचा ग्रुप तयार केला. ती सर्व लोक अशा जागेवरती जायची ज्या ठिकाणी लोक जाण्यासाठी घाबरायची. त्या जागेला हॉन्टेड म्हणून घोषित केलेलं असायचं, म्हणजे त्या ठिकाणी एखादी आत्मा किंवा एखाद्याचा अचानक मृत्यू झालेला असायचा. गौरव आणि त्याच्या मित्राकडं सर्व प्रकारची यंत्र होती. यंत्राद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज रेकॉर्ड केले जायचे. खरंच भूतं असतात का आणि जर भूतं असतील तर ती काय करायची? जागेवरती गेल्यानंतर खरोखरच शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येते का, आणि जर त्या ठिकाणी भूतं असतील किंवा एखादी आत्मा असेल त्यांच्यासंग संवाद कसा साधायचा याची सर्व कल्पना गौरवकडे होती. गौरवने अमेरिकेमध्ये असताना जवळपास 3 ते 4 हजार जागेवरती रिसर्च केलं होतं. ज्या जागेवरती कोणी जात नव्हतं, ज्या जागेवरती लोक म्हणत होती या ठिकाणी भूत आहे. याशिवाय गौरव अशा लोकांची मदत करायचा ज्या लोकांना आत्मा दिसते, भूत दिसतं किंवा वेगवेगळे आवाज येतात, आणि त्या समस्यामधून गौरव त्या लोकांना बाहेर काढायचा. 2009च्या दरम्यान गौरव हा अमेरिकेमधून भारतामध्ये निघून आला.
भारतामध्ये आल्यानंतर त्याने इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली. ती भारतामधील पहिली सायंटिफिक पॅरानॉर्मल रिसर्च टीम होती. गौरवने स्थापना केलेल्या त्या सोसायटीचा उद्देश होता भारतामध्ये जी लोक पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीचा अनुभव घेतात किंवा ज्या लोकांना वाटतं आपल्या आजूबाजूला काहीतरी आहे, कोणती तरी आत्मा आहे, अशा लोकांची मदत करायची. गौरव ज्या ज्या ठिकाणी रिसर्च करायचा, ज्या ज्या ठिकाणी तो आत्माचा शोध घ्यायचा, त्याच्या पाठीमागे काहीतरी सायंटिफिक रिझन नक्की असायचं. गौरवने भारतामध्ये जी इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली होती त्यामध्ये बरेचसे लोक जॉईन झाले, कारण की त्यामधील बऱ्याचशा लोकांना खरंच भूत आहे की नाही, आत्मा आहे की नाही, आणि जर असेल तर काय करतात हे शोधण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. भारतामधून वेगवेगळ्या ठिकाणावरून या टीमला फोन यायचे, आम्हाला काहीतरी जाणवतंय, आमच्या घरातमध्ये आत्मा आहे. त्यावेळेस गौरवची टीम आणि स्वतः गौरव त्या ठिकाणी जाऊन रिसर्च करायचे. फक्त जायचेच नाही, त्यांच्याकडे वेगवेगळे डिव्हाइस असायचे. कधी तिथला आवाज रेकॉर्ड व्हायचा, तर कधी दाट अंधारामध्ये कोणाची तरी सावली त्या डिव्हाइसमध्ये रेकॉर्ड व्हायची. गौरव आणि भारतामधील त्याची टीम इतकी फेमस झाली की त्यांची सर्वत्र चर्चा व्हायला सुरुवात झाली. जसं की राजस्थानमधील भागनगड, तिथे अंधार पडल्यानंतर कोणीही थांबत नाही, त्याच ठिकाणी गौरव रात्रभर थांबला होता. तेथील वेगवेगळे आवाज आपल्या डिव्हाइसमध्ये रेकॉर्ड केले होते आणि ते सर्व आवाज, तिथले चित्र तो आपल्या लॅपटॉपमध्ये सेव्ह ठेवायचा. गौरव आणि त्याच्या टीमने भारतामधील फक्त भागनगडच नाही, तर भारतामध्ये जे हॉन्टेड प्लेसेस आहेत, ज्या ज्या ठिकाणी लोक जाण्यासाठी घाबरतात, त्या सर्व जागेवरती रिसर्च केलं होतं. याशिवाय ज्या लोकांना भीती होती आमच्या घरामध्ये काहीतरी आत्मा आहे, त्या लोकांची देखील गौरवने मदत केली होती. भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती, जे उच्च शिक्षित लोक आहेत ते तांत्रिक मांत्रिकवरती जास्त विश्वास ठेवत नव्हते, पण गौरववरती मात्र जास्त विश्वास ठेवत होते. गौरव आणि त्याची टीम भारतामध्ये खूप जास्त प्रचलित झाली होती. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजमध्ये गौरवचं नाव एकदम टॉपला होतं. त्याच दरम्यान गौरवला एक केस मिळाली, त्या ठिकाणी त्याला रिसर्च करायला जायचं होतं. त्या ठिकाणी गौरवला आयुष्यामध्येच पहिल्यांदा काहीतरी वेगळं वाटलं होतं, कारण की ज्या जागेवरती गौरव रिसर्चसाठी गेला होता त्या ठिकाणी जवळपास त्याला 16 आत्मा असल्याचा अनुभव झाला होता. गौरवने घरी आल्यानंतर ही गोष्ट आपल्या पत्नीला देखील सांगितली होती. एक निगेटिव्ह शक्ती होती जी त्याचा पाठलाग करत होती आणि सारखे सारखे ती निगेटिव्ह शक्ती त्यांच्याकडे ओढत होती. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 7 जुलै 2016ला, त्या दिवशी गौरव सकाळी 8 वाजता उठला, नाश्ता केला, ईमेल चेक केला, त्यानंतर बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेला. बाथरूममध्ये गेल्यानंतर गौरव जिवंत बाहेर आलाच नाही. यामध्ये बऱ्याच लोकांनी आपले तर्क लावलेत. निगेटिव्ह शक्ती गौरवच्या शरीरामध्ये घुसली होती, कदाचित त्या शक्तींनी गौरवचा जीव घेतला. डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये आलं होतं बाथरूममधील शॉवरचा नळ गौरवने गळ्याला गुंडाळला होता आणि त्याने आपलं जीवन संपवलं. पण गौरवच्या गळ्यावरती तेवढं मोठं निशाण नव्हतं जेवढं एका शॉवरच्या पाईपाने आलं असतं. गौरवचा मृत्यू नेमका कसा झाला होता याच्याबद्दल अजून रहस्य तसंच आहे, ते कधीही उलगडलेलं नाही.